रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। 4.5 वर्षांनंतर हत्या करणाऱ्या आरोपीला अटक। 17 वर्षीय युवकाला ठार मारलं, तुकडे करून दुकानात पुरलं। भिवंडी शहरातील नवी बस्ती नेहरू नगर परिसरातील दुकानात हत्या करून मृतदेहाचे काही अवशेष दुकानात गाडून ठेवणाऱ्या हत्या करणाऱ्यास ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाच्या पोलिसांनी अटक करत घटनास्थळावरून गाडून ठेवलेले काही अवशेष पोलिसांनी जप्त केलेत। गुलाम रब्बानी असं अटक केलेल्या मौलवीचं नाव असून शोएब शेख वय वर्ष 17 असं हत्या झालेल्या युवकाचं नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवी बस्ती नेहरू नगर परिसरातील शोएब शेख हा 17 वर्षीय युवक 20 नोव्हेंबर 2020 रोजी बेपत्ता झाला होता। शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता। दरम्यान कालांतराने पोलिसांना स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरात राहणारा मदरशाचा मौलवी गुलाम रब्बानी यानं शोएब शेख याची हत्या केल्याचा संशय व्यक्त केल्यानं भिवंडी शहर पोलिसांनी 2023 मध्ये मौलाना गुलाम रब्बानी याला पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणलं होतं। परंतु त्यावेळी पोलीस ठाण्यात झालेल्या गर्दीचा फायदा घेत पोलीस ठाण्यातून मौलाना फरार झाला होता। तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते। ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ घारगे यांच्या पथकाला आरोपी गुलाम रब्बानी याच्याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आरोपीस अटक केली। त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्यानं शोएब शेख याची हत्या केल्याचं कबूल केलंय। मृतदेहाचा काही भाग रस्त्यालगतच्या कचऱ्याच्या तुकडे करून फेकून दिला तर शीर व काही भाग दुकानात गाडून ठेवला असल्याचं सांगितलं। त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने मोठा पोलीस फौजफाटा तैनात करत आरोपीस घटनास्थळी घेऊन आले। तिथं शासकीय पंचाच्या समक्ष मृतदेहाचे काही अवशेष बाहेर काढून फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले आहेत। दिनांक 20/11/2020 रोजी भिवंडी शहर पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल होता, ज्याच्यामध्ये शोएब रशीद शेख वय वर्ष 16 याला कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेलं किंवा त्याचं अपहरण केल्या अनुषंगाने गुन्हा दाखल होता। ज्या गुन्ह्यामध्ये समांतर तपास क्राईम ब्रांच प्रॉपर्टी सेलचे इंचार्ज PI गोरख घारगे, API मलिक आणि पोलीस नायक सचिन कोळी आणि त्यांच्या टीमनं याच्यामध्ये समांतर तपास केला। या गुन्ह्याच्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं की हा जो अपहरित मुलगा आहे, ज्याचं अपहरण झालं म्हणून तक्रार दाखल होती, तो शोएब रशीद शेख याचा खून करण्यात आलेला आहे, त्याचं मर्डर झालेलं आहे। ज्याच्यामध्ये तपासामध्ये गुलाम रब्बानी शेख या आरोपीस आम्ही उत्तराखंडीतून अटक केलेली आहे। अद्यापर्यंत प्राथमिक तपासामध्ये असं निष्पन्न झालं आहे की आरोपीचे आणि एका पीडित व्यक्तीचे लहान मुलाचे अनैतिक अनैसर्गिक संबंध होते आणि ह्या जो मयत आहे या मयताने ते पाहिलं होतं। त्याच्यामुळे भीतीपोटी हा मयत समाजामध्ये किंवा गावामध्ये तिथं लोकांना सांगेल या भीतीपोटी आरोपीनं त्याचा खून केला। त्या 2020 रोजी खून करून त्यानं बॉडी जी आहे ती स्वतःच्या राहत्या जे भाड्याच्या दुकानामध्ये त्यानं फरशीच्या खाली ते बॉडी मृतदेह पुरून ठेवला आणि आपण आता जो तपास केला त्या तपासमध्ये आपल्याला त्या बॉडीचे काय अवशेष किंवा हाडांचे काय भाग आता तपासामध्ये मिळून आलेले आहेत। भिवंडीमध्ये आरोपी हा मस्जिदमध्ये काम करत होता, त्या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास केला। आरोपी 2023ला आरोपीवर दुसरा 23/2023 भिवंडी शहराला जे गुन्हा दाखल आहे अनैसर्गिक कृत्याबद्दल 2023 पासून आरोपी हा इथून निघून गेला होता आणि तो स्वतःची ओळख लपवून उत्तराखंडमध्ये मस्जिदमध्ये काम करतो। सध्या 19 तारखेपर्यंत त्याची पोलीस कस्टडी रिमांड आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।